जिंकल्यावर ईव्हीएम चांगलं, हरलं की खराब. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना सवाल. जनतेनं तुम्हाला खोक्यात बंद केलं, ठाकरेंवर टीकास्त्र. आम्ही केसेस अंगावर घेतल्या तेव्हा शिवसेना उभी राहिली. घरात बसून राज्य चालवता येत नाही, हे मी नाही, शरद पवार यांनी पुस्तकात लिहिलंय. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता पोलिसांच्या ताब्यात. आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. न्यू इंडिया बँकेच्या माजी जनरल मॅनेजरचाच तिजोरीवर डल्ला. न्यू इंडिया बँकेच्या तिजोरीतून जनरल मॅनेजरनं 122 कोटी काढले. हितेश मेहता या माजी जनरल मॅनेजरचा तिजोरीवर डल्ला. आगामी पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याकरता भाजप तयारी करत असल्याची शिवसेनेत कुजबूज. मात्र एकनाथ शिंदे अजूनही महायुतीत निवडणुका लढण्याच्या मनस्थितीत. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंना दणका. सुरेश बनकर यांचा भाजपात प्रवेश. बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. रणवीर अलाहाबादियाची सर्वोच्च न्यायालयात धाव. तक्रारी दाखल झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय. प्रकरण लवकरच सुनावणी करता घेणार. भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांची माहिती. राज्यात सोयाबीनची 11,21,385 टन विक्रमी खरेदी. अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीचं प्रमाण जास्त. पणन खात्याची माहिती. येत्या 1 मार्चपासून शनिदेवाला ब्रँडेड तेलानंच करावा लागणार अभिषेक. भेसळीच्या तेलानं मंदिराच्या शिळेची झीज रोखण्याकरता देवस्थानाचा निर्णय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.